Hello everyone, today we are going to start true transistor analogy of a SCR, that is true transistor model of silicon controlled rectifier. In last lecture we have already seen the VI characteristic of SCR. It is nothing but a very important point, that is VI characteristic, voltage current characteristic of a SCR. After that, two transistor model is here. Figure A shows the basic structure of a two transistor model. Figure B shows its equivalent circuit diagram of the two transistor model. म्हणजेच SCR मध्ये दोन ट्रान्झिस्टर असतात. तर कसे, तर याच्यामध्ये जर आपण SCR जर बघितला तर SCR मध्ये त्याचं बेसिक स्ट्रक्चरमध्ये अशा चार लेयर होत्या. ही जी वरती होती ती P होती, ही N, ही पुन्हा P, ही पुन्हा N. हे जंक्शन 1, हे जंक्शन 2, हे जंक्शन 3, J1, J2, J3. हे जंक्शन 1 आहे, हे जंक्शन 2 आहे, हे जंक्शन 3 आहे. म्हणजे वरचा जो P आणि N आहे याच्यामधलं पहिलं जंक्शन असेल ते J1, त्यानंतर सेकंड N आणि P जो आहे त्याच्यामधलं जे जंक्शन आहे ते J2, थर्ड P आणि N आहे त्याच्यामधलं जंक्शन आहे ते J3. ओके, आणि तेच काय केलंय खालच्या डायग्राममध्ये स्प्लिटअप केले. म्हणजेच PNP वरचा फक्त PNP त्याला नाव दिलंय Q1. हा इथं Q1 नाव दिलेलं आहे बघा. म्हणजेच Q1 हे काय आहे, तर Q1 हे नाव दिलेलं आहे ट्रान्झिस्टरला. मग ट्रान्झिस्टर म्हणजे काय, ट्रान्सफर रेजिस्टर. ट्रान्सफर रेजिस्टर इज नथिंग बट अ ट्रान्झिस्टर. ज्या वेळेला दोन P मध्ये एक N हा सँडविच केला जातो त्याला म्हणायचं PNP ट्रान्झिस्टर. मग P म्हणजे काय, तर P म्हणजे P टाईप सेमीकंडक्टर, N म्हणजे काय, N टाईप सेमीकंडक्टर, P म्हणजे पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर, N म्हणजे निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर. P कंटेन्स होल्स, N कंटेन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजेच दोन पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टरमध्ये एक निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर जर सँडविच केला असेल देन इट इज कॉल्ड ॲज अ PNP ट्रान्झिस्टर. ओके, त्यानंतर हा जो वरचा बघितला आता आपण जो बघितला Q1 हा कशापासून तयार झाला आहे, तर हा P, हा N आणि हा P पासून, राईट. त्यानंतर सेकंड आहे तो Q2, हा आहे तो Q2. हा Q2 कशापासून तयार केला आहे, तर हा N, हा P आणि हा N या तिन्हींपासून. हा N, हा P आणि हा N. ओके, म्हणजेच हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. म्हणजे वरच्या PNP पासून जो ट्रान्झिस्टर तयार केला त्याला म्हणायचं Q1. खाली दिलेला जो दुसरा आहे NPN, याच्यापासून जो दुसरा ट्रान्झिस्टर तयार केला याला म्हणायचं Q2, ट्रान्झिस्टर 2. So the transistor 1 is a PNP transistor, transistor 2 is a NPN transistor, transistor Q1 is called as a PNP because in two P-type semiconductors, one N-type semiconductor is sandwiched, therefore it is called as a PNP transistor. In NPN transistor, in two N-type semiconductor, one P is sandwiched, therefore it is called as a NPN transistor. Okay. म्हणजे इथंपर्यंत समजलं की टू ट्रान्झिस्टर मॉडेल याला का म्हणायचं आहे, कारण PN असे चार लेयर बेसिक स्ट्रक्चरमध्ये असतात SCRच्या. त्याच्यामध्ये एकूण चार लेयर्स असतात, 3 जंक्शन्स असतात, J1, J2, J3. ओके, बरोबर ना. म्हणजेच पुन्हा एकदा मी रीड्रॉ करतो डायग्रॅम. रीड्रॉ केल्यानंतर तुमच्या पुन्हा लक्षात येईल. हा वरचा आहे तो P, हा जो आहे तो N, हा जो आहे तो P आणि हा जो आहे तो N. ओके, पहिलं जे आहे ते जंक्शन J1, दुसरं जे आहे ते J2, तिसरं जे आहे ते J3. आता जंक्शन 1 इथं आहे बघा, जंक्शन 1, हे जंक्शन 1.
त्यानंतर जंक्शन 2 हे इथं आहे बघा, जंक्शन 2. जंक्शन 3 हे जंक्शन 3 आता हे शेवटच्या याच्यामधलं, बरोबर, हे जंक्शन 3. म्हणजे J1 आणि J2 हे पहिल्या तिन्हीसाठी PNP साठी, ट्रान्झिस्टर 1 साठी कुठले जंक्शन असणार आहेत, J1 आणि J2, बरोबर. त्यानंतर ट्रान्झिस्टर 2 साठी Q2 साठी कुठले कुठले जंक्शन्स असणार आहेत, खालचा घ्या NPN, इथं काय कुठले कुठले जंक्शन आहेत, J2 आणि J3, हे आहे ते J2 आणि J3, कळतंय. वरती जो असतो तो काय असतो, ॲनोड असतो, खाली जो असतो तो कॅथोड असतो, इकडं तिसरा पॉईंट असतो तो गेट असतो. इथं दिलेला आहे तो ॲनोड, इथं दिलेला आहे तो कॅथोड, इथं दिलेला आहे तो गेट. समजलं. Means in the two transistor model, SCR is formed with the help of two transistor, that is PNP and NPN transistor. Transfer resistor is nothing but a transistor. If any one type of semiconductor is sandwiched between the other two type of semiconductor, then it is called as a transistor. फर्स्ट इज अ PNP ट्रान्झिस्टर, सेकंड इज अ NPN ट्रान्झिस्टर. याच्यामध्ये ॲनोड आहे, कॅथोड आहे आणि गेट आहे. दिस इज ऑल अबाउट द बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे आता जे आपण सगळं बघितलं ते कशा संदर्भात होतं, बेसिक स्ट्रक्चर याचं कसं तयार केलेलं आहे ते टू ट्रान्झिस्टर मॉडेलचं. ॲक्च्युअली वर्किंग जो आहे तो आपण कशामध्ये बघायचा आहे, इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये. फक्त पहिल्यांदा तुम्हाला काय समजू दे की टू ट्रान्झिस्टर मॉडेल तयार कसं झालं. कसं तयार झालं तर बेसिक स्ट्रक्चर जे NPN PN आहे SCRचं, हे स्प्लिटअप केलं आहे दोन भागामध्ये. वरच्या ज्या 3 आहेत लेयर त्याला म्हणायचं PNP, खालच्या ज्या लेयर 3 आहेत त्याला म्हणायचं NPN. मग पहिल्या PNP आहे त्याला म्हणायचं ट्रान्झिस्टर 1 Q1, खालच्या जे NPN आहे त्याला म्हणायचं ट्रान्झिस्टर Q2. हे दोन्ही एकत्र करून एक आपला PNPN तयार झालेला आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ SCR. ते जर स्प्लिटअप केले तर त्या SCR मध्ये किती ट्रान्झिस्टर आहेत, 2 ट्रान्झिस्टर. म्हणून याला म्हणायचं काय, 2 ट्रान्झिस्टर मॉडेल. ओके. आता ॲक्च्युली वर्किंगकडे जाऊया. वर्किंगमध्ये बघताना आता लक्षात घ्या की हा जो आहे तो Q1 ट्रान्झिस्टर, बरोबर आहे, इथं दिलेला आहे तो. कधीही लक्षात ठेवा कोणत्याही ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात. एव्हरी ट्रान्झिस्टर हॅज अ 3 टर्मिनल्स, दॅट इज कलेक्टर, इमिटर अँड बेस. कलेक्टर C, then emitter E, and then base B. हा आहे याला म्हणायचं ट्रान्झिस्टर. हा ट्रान्झिस्टरची डायग्रॅम आहे. मग ही कोणत्या ट्रान्झिस्टरची डायग्रॅम आहे तर PNP ट्रान्झिस्टरची डायग्रॅम आहे, ज्याच्यामध्ये ॲरो हा खाली गेलेला दाखवलेला आहे. हा ॲरो इथं खाली गेलेला आहे बघा. हा म्हणजे हा कुणाचा ॲरो आहे, हा जो पॉईंट आहे तो इमिटर आहे, इथं C लिहिले बघा. हा जो पॉईंट आहे तो कलेक्टर आहे इकडचा, आणि हा जो पॉईंट आहे तो बेस आहे. समजते. त्याचप्रमाणे हा जो आहे तो Q2 ट्रान्झिस्टर इथं आहे बघा. हा Q2 मध्ये देखील काय केलेलं आहे तर हा जो असतो तो बेस असतो, बरोबर. त्यानंतर जिथं ॲरो हेड असेल, ॲरो जिथे इंडिकेट असणार आहे तो म्हणायचा इमिटर. मग इथं बघा हा ॲरो दाखवलेला होता, म्हणून याला ह्या वरच्या पॉईंटला म्हणायचं काय इमिटर, कारण तिकडून ॲरो आलाय ना. त्यानंतर इथं हा ॲरो बघा इथं दाखवलेला आहे, हा म्हणजे हा कुठला पॉईंट झाला इमिटर. त्यानंतर हा कुठला पॉईंट झाला कलेक्टर, बरोबर. पुन्हा एकदा बघूया. तर पुन्हा एकदा याचे टर्मिनल्स आयडेंटिफाय करूया. टू ट्रान्झिस्टर मॉडेल ऑलरेडी ॲक्च्युली आपल्याला झालेलं आहे हे, तरी देखील आपण पुन्हा एकदा बघायचं आहे की ट्रान्झिस्टरचे जे टर्मिनल्स आहेत ते कसे आयडेंटिफाय करायचे. हा जो आहे तो Q1 ट्रान्झिस्टर, हा जो आहे तो Q1 ट्रान्झिस्टर. पहिला ट्रान्झिस्टर आहे तो कुठला आहे PNP, बरोबर. म्हणजे हा इथं असेल P, बेस असेल N, हा असेल P, करेक्ट. PNP मध्ये ॲरो असतो तो कुठं असतो इमिटरचा आतल्या साईडला. याला तर टर्मिनल किती 3. पहिलं म्हणजे कलेक्टर, इमिटर, आणखी बेस. म्हणजेच
जिथं ॲरो इंडिकेट असेल तो कुठला असणार आहे, एकतर ॲरो खाली जातेला असेल किंवा ॲरो वर जातेला असेल. इथं जर बघितलं तर ॲरो खाली जातेला आहे, इथं जर बघितलं तर ॲरो बाहेर जातेला आहे. खाली म्हणजे आतमध्ये जातेला, बाहेर म्हणजे आउटर साईडला. ओके, त्याला म्हणायचं इमिटर. म्हणजे साहजिकच हा झाला इमिटर पॉईंट, हा इथला. प्रत्येक ट्रान्झिस्टरला 3 पॉईंट असतात, म्हणजे हा देखील काय झाला, इमिटर झाला. बरोबर ना, हा देखील इमिटर झाला. त्यानंतर इमिटरच्या बरोबर अपोजिट राहिलेली बाजू असते त्याला म्हणायचं कलेक्टर. म्हणजेच इमिटरच्या इकडची बाजू ही कलेक्टर, ही बाजू ही. म्हणजे याच्या ऑपोजिट कुठली आली, ही बाजू. ही कुठली आली, कलेक्टर. तर राहिलेला पॉईंट कोणता, हा. म्हणजे हा कोणता आला, बेस. हा कोणता आला, बेस. म्हणून इथे लिहिले बघा आय बी म्हणजे बेस करंट. इथं लिहिले बघा IB1 म्हणजेच बेस करंट 1. इथं वरती लिहिलेलं, खाली लिहिलेलं आहे ते IB2 म्हणजेच बेस करंट 2. समजले, याला म्हणायचं टर्मिनल्स. आता ह्यापासून बेसिक स्ट्रक्चरपासून आपण इक्विव्हॅलंट सर्किट तयार केलेलं आहे. आता ॲक्च्युअल वर्किंग बघायचं आहे. ॲक्च्युअल वर्किंगमध्ये हा इथं दिलेला आहे तो ॲनोड, हिअर इज इट ॲनोड. हा इथं दिलेला कॅथोड, इथं आहे तो हा कॅथोड. त्यानंतर इथं आहे तो हा गेट, इथं इंडिकेट केलेला आहे तो गेट. समजलं, म्हणजे PNP मेन्शन केलेलं आहे. PNPमध्ये ॲरो इनसाईड असतो, NPNमध्ये ॲरो आउटसाईड असतो. हा वरचा जो भाग असेल याला म्हणायचं इमिटर, हा जो आहे तो बेस, हा जो आहे तो कलेक्टर. हा जो आहे तो इमिटर, हा जो आहे तो कलेक्टर, हा जो आहे तो बेस. ओके, आता ॲक्च्युअली वर्किंग बघूया. इन ॲक्च्युअल वर्किंग, figure shows circuit diagram of two transistor analogy of SCR, that is thyristor. A low frequency equivalent circuit made from PNP and NPN transistor, that is Q1 and Q2 are shown in the figure. म्हणजेच हे इक्विव्हॅलंट सर्किट कशापासून तयार केलेलं आहे, तर PNP आणि NPN ट्रान्झिस्टरपासून. Q1 आणि Q2 नाव दिलेले आहेत त्यांना. PNP म्हणजेच Q1 ट्रान्झिस्टर, NPN म्हणजेच Q2 ट्रान्झिस्टर. देन we will look towards the actual operating principle of the two transistor analogy of SCR. The anode is positive, हा ॲनोड आहे तो पॉझिटिव्ह केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू द कॅथोड, अँड गेट करंट इज सप्लाइड, हा गेट करंट दिलेला आहे. कधीही लक्षात ठेवा, SCRला गेट करंट दिला की SCR काय होणार, ऑन होणार. तेच बघायचं आहे कसा ऑन होतोय ते. ओके, नाव द गेट करंट इज सप्लाइड. द गेट करंट ॲक्ट ॲज अ बेस करंट फॉर ट्रान्झिस्टर Q2. म्हणजेच हा गेट करंट कुठं जाणार, हा गेट करंट असा समोर जाणार. हा समोर म्हणजेच हा ट्रान्झिस्टर Q2चा काय झाला, बेस झाला. म्हणजेच IG इज इक्वल टू काय झाला, IB2 म्हणजेच बेस करंट ऑफ द ट्रान्झिस्टर 2. गेट करंट इज सप्लाइड, द गेट करंट ॲक्ट ॲज अ बेस करंट फॉर ट्रान्झिस्टर Q2. समजलं. तर बेसिक रूल लक्षात ठेवा, कुठल्याही बेसला ट्रान्झिस्टरच्या जर करंट मिळाला तर ऑटोमॅटिकली करंट स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू द कलेक्टर. बेसला करंट मिळाला की कलेक्टरला करंट मिळतो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ज्या वेळेला बेसला करंट सप्लाय होणार आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली तो कुठं करंट फ्लो होणार, कलेक्टरला. म्हणजेच इथं करंट आला की कुठं जाणार, तो कलेक्टरला जाणार. इथं बेसला करंट आला की कलेक्टरला जाणार, हे लक्षात ठेवा. बेसिक थेरी. ओके, नाव this IG is equal to IB2, gate current is supplied and it act as a base current of the transistor 2. त्यामुळे हा इकडे आला. आता ह्या बेस करंटला करंट मिळाला म्हणजेच करंट कुठून फ्लो व्हायला चालू होणार, ट्रान्झिस्टरच्या कलेक्टर पासून. मीन्स करंट फ्लोज फ्रॉम द कलेक्टर. म्हणजेच IB2 मुळे काय फ्लो व्हायला चालू झाला, IC2. समजतंय, कारण गेट करंट हा बेस करंटकडे फ्लो होणार ट्रान्झिस्टर 2च्या.
कुठल्याही ट्रान्झिस्टरच्या बेसला करंट मिळाला की कोणता करंट फ्लो व्हायला चालू होणार, कलेक्टरचा करंट. त्यामुळं कलेक्टर करंट हा फ्लो होत कुठं गेला, इकडं गेला. हा कशाचा आहे तर बेस आहे, कुणाचा, Q1चा. मीन्स IC2 means collector current of the transistor 2 is nothing but base current of the transistor 1. IB1 is equal to IC2. म्हणजेच Q1च्या कोणाला मिळाला करंट, बेसला मिळाला. मग आपण थेरीमध्ये काय बघितलेलं आहे आता शिकताना, बेसला करंट मिळाला की कुणाला मिळतो, कलेक्टरला मिळतो. त्यामुळं इथून आलेला करंट कुठं फ्लो होणार, कलेक्टरला फ्लो होणार. दिस कलेक्टर इज नथिंग बट IC1, कलेक्टर करंट ऑफ द ट्रान्झिस्टर 1. हा आलेला करंट कुठं फ्लो होणार, हा इकडे बेसला फ्लो होणार. आणि हा बेसला आला म्हणजेच काय झालं, IC1 इज इक्वल टू IB2. म्हणजेच परत इथं बेसला मिळाला, परत बेसला मिळाला की परत कुठं जाणार, कलेक्टरला जाणार. परत कलेक्टरचा कुठं गेला, ट्रान्झिस्टर 1च्या परत. म्हणजेच काय, बेसला आलेला ह्या कलेक्टरला जातो, कलेक्टरचा ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसला जातो, ह्या ट्रान्झिस्टरच्या बेसचा ह्या कलेक्टरला जातो, ह्या कलेक्टरचा ह्या बेसला जातो. आणि ह्या पूर्ण करंटचं काय होतं, क्युम्युलेटिव्ह मल्टिप्लिकेशन. ओके, दॅट इज द गेट करंट ॲक्ट ॲज अ बेस करंट फॉर ट्रान्झिस्टर Q2. बिकॉज ऑफ दॅट Q2 transistor is on and collector current starts flowing. The collector current of Q2 is the base current of the Q1. Because of that Q1 is on. Collector current of Q1 is starts flowing, कारण base current मिळालेला आहे. कलेक्टर करंट ऑफ Q1 इज नथिंग बट बेस करंट ऑफ Q2. आता आपल्याला गेट करंटची आवश्यकता आहे का, नाही. आता त्यांच्यामध्ये करंट फ्लो व्हायला चालू झालेला आहे. ड्यू टू दिस टाईप ऑफ कनेक्शन द करंट मल्टिप्लिकेशन टेक्स प्लेस विच इज कॉल्ड ॲज अ क्युम्युलेटिव्ह करंट मल्टिप्लिकेशन. असं जे काही कनेक्शन केलेलं आहे जेणेकरून एका कलेक्टरचा करंट हा दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या बेसला जातो. बेसला करंट मिळाला की काय होतो, ऑटोमॅटिकली त्याच ट्रान्झिस्टरचा कलेक्टरचा करंट फ्लो व्हायला चालू होतो, कारण तो ट्रान्झिस्टर ऑन होतोय. मग एकदा तो कलेक्टर करंट स्टार्ट झाला की तो काय केलेला आहे, दुसऱ्याच्या बेसला अटॅच केलेला आहे. त्यामुळे त्याचा बेस आहे तो रन व्हायला चालू होणार. म्हणजे त्याचा बेसचा करंट मिळणार. बेसचा करंट मिळाला की ऑटोमॅटिकली तो ट्रान्झिस्टर काय होणार, ऑन होणार. बेस तो ऑन झाल्यामुळं बेसचा करंट कुठे गेला, कलेक्टरला गेला. तो कलेक्टर काय केलाय, परत दुसऱ्याच्या बेसला कनेक्ट केलेला आहे. असं जे काही कनेक्शन केलेलं आहे याच्यामुळं करंटचं काय होतं, क्युम्युलेटिव्ह मल्टिप्लिकेशन होतं. आणि ह्या मल्टिप्लिकेशनमुळं बोथ ट्रान्झिस्टर विल बी सॅच्युरेट. द सॅच्युरेटेड ट्रान्झिस्टर आर ॲक्ट ॲज अ क्लोज्ड स्विच. समजतंय? म्हणजेच याला म्हणायचं टू ट्रान्झिस्टर मॉडेल. टू ट्रान्झिस्टर मॉडेलमध्ये आपण काय बघतोय, टू ट्रान्झिस्टर मॉडेलमध्ये आपण बघतोय की PN हे SCRचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते स्प्लिट केलं इनटू दी टू PNP and NPN two transistors. Then they are connected like this. If the current of the base starts flowing, then collector current starts flowing because that particular transistor is turned on. And after that, because of that type of connection, cumulative current multiplication is occur. So the transistor will be act as a closed switch, which is called as a two transistor model of SCR. परत एकदा आपण बघूया. तर पहिली जी डायग्राम दिलेली आहे त्याला म्हणायचं बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय केलंय, PN ज्या लेअर आहेत त्या स्प्लिटअप केलेल्या आहेत. वरची जी PNP लेअर असते ती स्प्लिट केलेली आहे कशामध्ये, पहिल्या ट्रान्झिस्टरमध्ये, ज्याच्यामध्ये 2 P आहेत आणि 1 N आहे. 2 P मध्ये 1 N सँडविच केलेला आहे. त्यानंतर दुसरा ट्रान्झिस्टर Q2 आहे तो NPN आहे. याच्यामध्ये काय केलंय, 2 N मध्ये 1 P आहे तो सँडविच केलेला आहे. याला म्हणायचं ट्रान्झिस्टर Q2. प्रत्येक ट्रान्झिस्टरला किती टर्मिनल असतात, 3. एक म्हणजे कलेक्टर, इमिटर, आणखी बेस. जिथं ॲरो हेड दाखवलेला असतो, ॲरो हेड म्हणजे बाणासारखं चिन्ह, त्याला म्हणायचं काय, इमिटर.
जर ते इनसाइडला असेल तर तो म्हणायचा PNP ट्रान्झिस्टर, जर ते आउटसाइडला असेल बाहेर जातेलं तर त्याला म्हणायचं NPN ट्रान्झिस्टर. इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये तुम्ही बघू शकताय. म्हणजेच याच्यामध्ये 3 टर्मिनल्स आहेत, कलेक्टर, इमिटर, बेस, 3 जंक्शन्स आहेत, J1, J2, J3. ओके. आणखी त्यानंतर जे कनेक्शन दिलेलं आहे इक्विव्हॅलंट सर्किट, या इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये आपण काय बघितलं की याचं कनेक्शन गेट सप्लाय ज्या वेळेला आपण प्रोव्हाइड करणार आहे, गेट सप्लाय इज नथिंग बट द बेस करंट ऑफ द ट्रान्झिस्टर Q2. If the base current starts flowing, then transistor Q2 will be turned on and collector current starts flowing. Okay, so the current flows like this. Now the collector current of the transistor Q2 is nothing but the base current of the transistor 1. If the base current is given to the transistor 1, then transistor Q1 is turned on and collector current starts flowing. This collector current is nothing but the base current of the transistor 2. So the current multiplication, that is cumulative multiplication, takes place and the 2 transistor analogy is act as a closed switch. This is all about the true transistor model of the SCR. ओके. त्यानंतर आहेत ते ॲडव्हान्टेजेस ऑफ SCRचे काय काय फायदे होणार आहेत. त्यामध्ये पहिला आहे तो इट कॅन हँडल लार्ज व्होल्टेज, लार्ज करंट अँड लार्ज पॉवर. देन नेक्स्ट वन इज इझी टू टर्न ऑन. हे टर्न ऑन करण्याच्या, दॅट इज टर्न ऑन मीन्स ट्रिगरिंग मेथड्स. To make SCR on is called as triggering. There are 4 or 5 methods of triggering. One is thermal triggering, second is light triggering, third is forward voltage triggering, then dV by dt triggering, then gate triggering. Okay, these turn on methods are very easy. Then next is triggering circuits are simple, and लास्ट वन इज प्रोटेक्टेड विथ द हेल्प ऑफ फ्यूज. म्हणजे फ्यूज वापरून याला प्रोटेक्शन केलेलं आहे. हे ॲडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे इन जनरल मी सांगत आहे फक्त, पुन्हा आपण नेक्स्ट लेक्चरला हे ॲडव्हान्टेजेस आणि पुन्हा बघायचे आहेत. त्यानंतर याचे थोडे डिसॲडव्हान्टेजेस देखील आहेत. इट कॅन कंडक्ट ओनली इन वन डायरेक्शन. SCR आहे तो युनिडायरेक्शनल असतो, बायडायरेक्शनल फ्लो होत नाही. बायडायरेक्शनल कोण असतो? ट्रायॅक, कारण त्यामध्ये दोन्ही SCR वापरले असतात, ते देखील एकमेकाला उलटे जोडलेले असतात. ओके. त्यामुळे इट कॅन कंडक्ट ओनली इन वन डायरेक्शन. इट कॅन टर्न ऑन ॲक्सिडेंटली. इट इज नॉट इझी टू टर्न ऑफ. म्हणजेच SCR सुरू करणं सोपं आहे, परंतु SCR बंद करणं अवघड आहे. सुरू करण्याच्या मेथडला म्हणायचं ट्रिगरिंग, बंद करण्याच्या मेथडला म्हणायचं कॉम्युटेशन. SCR कॅन नॉट बी युज्ड ॲट हायर फ्रिक्वेन्सी. जास्त फ्रिक्वेन्सीला SCR ऑपरेट करायचा नाही. त्याचे ॲप्लिकेशन्स आपण ऑलरेडी बघितलेला आहोत पहिल्या लेक्चरलाच. फर्स्ट इज DC to DC कन्व्हर्टर्स, DC to AC कन्व्हर्टर्स, बॅटरी चार्जर्स, स्पीड कंट्रोल ऑफ DC अँड AC मोटर्स, लॅम्प डिमर्स, रेफ्रिजरेटर्स, AC एक्सेट्रा. ओके. या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा पॉईंट कोणता बघितला? 2 ट्रान्झिस्टर मॉडेल ऑफ SCR. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण पुन्हा एकदा त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, ॲप्लिकेशन आणि ट्रिगरिंग मेथड्स महत्त्वाच्या आहेत त्या ट्रिगरिंग मेथड्स ऑफ SCR चालू करण्याचे प्रकार. पहिला आहे तो थर्मल ट्रिगरिंग, टेम्परेचर ट्रिगरिंग. सेकंड आहे तो लाईट ट्रिगरिंग, ऑप्टिकल ट्रिगरिंग. थर्ड आहे तो फॉरवर्ड व्होल्टेज ट्रिगरिंग. फोर्थ आहे तो DV by dt ट्रिगरिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण जो यूज करतोय तो गेट triggering. Okay, that's all for the today's lecture. Thanks for the watching.